बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळावी या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं बारामतीमध्ये सर्वधर्मीय जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबीय सुद्धा सहभागी झाले होते। यावेळी स्टेजवर धनंजय देशमुख यांना अश्रू अनावर झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। कोणी दुसऱ्यासाठी कधी पाऊलच उचलणार नाहीये, म्हणून माझी विनंती आहे, माझ्या वडिलांची जी हत्या झाली आज खरंच माझ्या वडिलांनी म्हणजे माझे वडील जरी यांनी माझ्या वडिलांचा आणि आमच्या कुटुंबाचा जरी हात यांनी तोडले असतील, पण खरंच मी महाराष्ट्राचे आणि पूर्ण भारताचे आभार मानते। त्यांनी सगळीकडून आम्हाला या कुटुंबाला, देशमुख कुटुंबियाला नाही तर देशमुख या मस्साजोगला यांनी तुम्ही सर्वांनी हात दिलाय, तर त्याच्यामुळेच हा न्यायाचा लढा पुढे आलाय। अजून ज्या जिल्ह्यामध्ये काही प्रकार आहेत सध्या चालू, जेल प्रशासनानं काय काम केलंय, त्याच्यानंतर ही घटना घडल्यापासून राजकीय पुढाऱ्यांनी कुठं हस्तक्षेप केलाय याचे पुरावे आमच्याकडे आहेत। आम्ही लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांकडे देणार आहोत। ज्या गोष्टीचा हस्तक्षेप या प्रकरणात होतंय, उपमुख्यमंत्री साहेब त्या गोष्टी तुम्ही काढून टाका, तुमचं काही नुकसान होणार नाही ह्याची शाश्वती मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं देतो। तुम्ही सगळ्या ज्या घाणेरड्या गोष्टी आहेत त्या काढून टाका।